बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये भूकंप होणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची आज भेट घेतली। फडणवीसांना निवेदन देण्यासाठी भेटल्याचं सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं। मात्र ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही हे येत्या 8 दिवसात कळेल असं सूचक विधान त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी केलं। त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचं उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि मी त्यांच्याकडे कालपासून वेळ मागितलेली होती की मला एक 5 मिनिटाची वेळ मिळावी। त्यांनी आज सकाळी मला वेळ दिली आणि त्या वेळेनुसार मी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। ती भेट झालीच ना आता। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे। हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे। आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं। देर आहे दुरुस्त आहे। संजय राऊत देखील नाशिकमध्ये आहेत, परंतु ते कार्यक्रम सोडून मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले। म्हणजे संजय राऊतचा बाजार उठला म्हणजे तर सगळ्या काय व्यवहार तोच बघायचा ना। म्हणजे बाजार उठला तो पण आता राहणार नाही। म्हणजे हम दो और हमारे दो। सत्तेमधून पैसे आल्यानंतर जो माज येतो तो सर्वांना दिसतो अशी टीका किशोरी पेडणेकरांनी गिरीश महाजन यांच्यावर केली आहे। कितीही मनसुबे आखा ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त होणार नाही असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं। तर ठाकरेंची सेना जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे असं वक्तव्य काही वेळापूर्वी गिरीश महाजन यांनी केलं होतं। सत्तेतून पैशातून सत्ता आल्यानंतर जो एक गर्विष्ठपणा येतो किंवा एक माज येतो तो सगळ्यांना दिसतोय। ठीक आहे, 3 वर्ष झाली तुम्हाला हे सगळं करायला। एक पैसे देऊन हे देऊन जबरदस्ती करून करताय। लोक बघतायत, बघू आता। जमीन दोस्त तर होणार नाही। हे मनसुबे तुम्ही किती आका। नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। तसंच वधूवरांना शुभ आशीर्वाद सुद्धा दिले। दरम्यान ठाकरेंचा आणखी एक नेता शिंदेंच्या गळाला लागण्याची शक्यता आहे। विलास हा आमचा जुना कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे आणि आपल्या बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा तो विलास आणि म्हणून इथं बाकी काय राजकीय गणित कोणी मांडण्याची आवश्यकता नाही। हे मंगल कार्यालय आहे, मंगल सोहळा आहे, शुभमंगल आहे आणि शिंदे पाटील परिवारामध्ये एक आनंदाचा दिवस आहे, आनंद सोहळा आहे। छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलवरून शिरसाट आणि दानवे यांच्यामध्ये जुंपली। मुलाला लिलावामधून बाहेर पडायला सांगतो, तुम्ही टेंडर भरा असं थेट आव्हान शिरसाट यांनी दिलं। तसंच तुमची गुपिता माझ्याकडे आहेत, घराला आग लावायला कमी करणार नाही असा इशारा सुद्धा शिरसाटांनी दिला आहे। तर काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत असा पलटवार अंबादास दानवे यांनी केलाय। अरे राजकारण करताना समोरामोर करायला पाहिजे। असं कुटुंबावर वार करून माझी इमेज डागाळण्याचा जो काही प्रयत्न करतायत, तुमच्या 5 पिढ्या जरी उतरल्या ना तरी ते तुम्हाला शक्य होणार नाही। सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही। एवढा मी चक्रम आहे थोडा। मुलांबाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील। मला असं वाटतं काचेच्या घरात राहणं दुसऱ्याच्या घरात दगड फेकण्याची गरज नाही। नितेश राणे काय बोलले होते मागच्या काळात आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। कसं ते प्रकरण आत्ताचं त्यांच्या ज्या मुलाचं प्रकरण कसं निपटवलं मला माहिती आहे। कोण 2 माजी महापौर आले, संभाजीनगरहून आले, कुठं भेटले काय नाही भेटले। पण मला असं वाटतं एका मुलीचा त्यात विषय असल्यामुळे मी त्याच्यात जास्त बोलत नाही आणि मी कधी व्यक्तिगत विषयात जात नाही। मी हा विषय सार्वजनिक आहे, याच्यात बोललेलो आहे। पण काचेच्या घरात राहण्याने दुसऱ्याच्या घरावर दगड फेकण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मी सांगतो। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून,
आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा. मला वाटतं आम्ही आमच्या 2-5 एकर शेतीच्या उत्पन्नात खुश आहोत. आम्हाला मोठ्या हॉटेलची गरज नाही, आमचा तो धंदा नाही आहे. शिरसाटांचा असेल त्यांचा बापजात्याचा धंदा तर मला काही माहिती नाही. तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही. संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही, पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात. इथं जिथं बसलोय ना, 5 कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची. धुळ्यात भास्कर वाघचं पण असंच प्रकरण होतं, हर्षद मेहताचं पण असंच प्रकरण आहे बँकांचं. तुमच्या माहितीसह सांगतो, शेतकऱ्याला लाख रुपयाचं कर्ज का नाही देत ती बँक? हरामखोर कोणती जी असेल ती बँक. मुद्दा हाच आहे ना की तुम्ही तुमच्या पॉवरचा सरकारचा वापर याच्या कामासाठी करताय. तर लाडक्या बहिणींच्या अर्जांची मतांसाठी छाननी केली नाही, अर्थ खात्यामधून घोटाळा झाला, राजीनामा द्या अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. तर मी कशाला घोटाळा करेन, योजना आणली तेव्हा वेळ कमी होता असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलं. राजीनामा द्या, अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे. पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिलात. तुम्ही छाननी केली नाही. तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण. याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे? हे काय सांगतायत? लाडकी बहिणी मतांसाठी अर्जांची छाननी करण्यात नाही आली, त्यामुळे अर्थ खात्यात मोठा घोटाळा झालाय. अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं संजय राऊत करे बाबा. मी कशाला घोटाळा करीत? आपण पहिल्यांदा अर्ज मागवलेले होते, त्यावेळेस सगळ्यांना सांगितलेलं होतं 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, सगळं काही पाहिजे. त्यावेळेस वेळ कमी होता आणि अनेकांनी अर्ज भरले. आता काही महिला आपल्या सरकारमधल्या लक्षात आल्या, ते लक्षात येतंय. आता त्या जसं लक्षात येईल तसं ते कमी केलं जातं. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर मनसेवर नाराज असल्याचं बोललं जातं. निष्ठावंतांना कवडीची किंमत नसते अशी पोस्ट वैभव खेडेकर यांनी केली. तसंच काही दिवसांपूर्वी खेडमधील मंदिराच्या कलशरोहणाच्या कार्यक्रमामध्ये वैभव खेडेकर, रामदास कदम, उदय सामंत एकाच व्यासपीठावर होती. व्यासपीठावरील सर्व असेच एकत्र राहू दे असं उदय सामंत यांनी म्हटलं, तर वैभव खेडेकरांचा राजकीय गुरु मीच आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं. त्यात आज वैभव खेडेकर यांनी अशी पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खेडेकर शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जाते. पालकमंत्री येतात जातात, काही अडलंय का असं फडणवीसांनी म्हटलेलं होतं. नाशिकच्या पालकमंत्री पदावरच्या प्रश्नावर त्यांनी दिलेलं हे उत्तर होतं. तर पालकमंत्री नसल्यामुळे जिल्ह्याच्या कामकाजावर परिणाम होत नाही असं रायगडच्या पालकमंत्री पदावरील प्रश्नावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तर राज्यातील मंत्रिमंडळात शिवायच काही अडलं नाही असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. अमृत स्नान हे लाखो वर्षापासून चाललेलं आहे. पालकमंत्री जातात येतात राहतात, काही अडलंय का? त्यामुळे काही काळजी करू नका. कुंभमंत्री आहेत, ते सगळं करतील. सोबत बाकीचे आमचे मंत्री आहेत आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणू नका. आजच मुख्यमंत्र्यांनी मी वाचलं की पालकमंत्री असो किंवा नसो त्या जिल्ह्यांच्या कामकाजावर कुठं परिणाम झालाय का? नाही झाला. त्याच्यावर आपण काळजी करू नका. राज्याच्या प्रमुखांनी आम्ही ती दुरुस्त करू. ते काय चुकीचं बोलले? मुळात सरकार या राज्याचे मंत्रिमंडळ आहे त्यांच्याशिवाय काय अडलेलं नाही आहे. मंत्री कामच करत नाही आहे. मुख्यमंत्री नसले तरी पण राज्य चालत आहे. जे बाकीच्या ठिकाणी जे पालकमंत्री आहेत ते काय दिवे लावते एकदा बघून घ्या. पालकमंत्री हा जिल्ह्याच्या लुटमारीसाठीच नेमला जातो अलीकडे आणि पोलिसांवर दबाव आणण्यासाठी. तर महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांनी अवकातीत राहावं असं विधान आनंद परांजपे यांनी केलंय. दळवी आणि थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिलं. थोरवेंचा टेबलवर नाचण्याचा प्रकार संपूर्ण देशानं पाहिला होता अशी टीका परांजपे यांनी केली. सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी गोगावलेंची नक्कल केली होती आणि त्यावरून आता हा वाद पेटलाय. तटकरेंनी गोगावलेंची नक्कल केल्यानंतर वाद सुरू. तटकरेंनी नक्कल केल्यानंतर गोगावलेंची रायगडमध्ये भव्य सभा.
या सभेत गोगावलेंसह शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी नॅपकिन नाचवत तटकरेंना आव्हान दिलं. हा आमचा रुमाल आहे, हा असा मागे सगळे तुम्ही फिरवत होते रुमाल, म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही. खांद्यावरती रुमाल कोण टाकतो? जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात ते तो रुमाल टाकतात. आमच्या विरोधकांना कळलं नसेल की भरतचा रुमाल असा खांद्यावरती असतो का काकेमध्ये असतो. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर घणाघाती टीका केली. याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिलं. रुमाल खांद्यावर घेता काय? तुम्हाला याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार ना महेंद्र थोरवे म्हणून. तुमचा रुमाल काढतो आम्ही बरोबर. तो मिमिक्री करायला आला आमच्यावरती. मी त्या दिवशी मिमिक्री भरतशेठ मी माझ्या घरी होतो, आम्ही पाहिली. बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता. येणाऱ्या स्वायत्त संस्थेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेमध्ये महायुती नव्हे तर युतीच राहील, ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा कुठलाही संबंध राहणार नाही, हे पहिलेच मी या ठिकाणी घोषित करतो. की चिटर फॅमिलीने अनेक वेळा आपल्याला फसवले. मला तर 3 वेळा फसवले, आता बरेचशे 2 वेळा फसवले. पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालाने आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ना, ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल. आणि महेंद्र थोरवेंचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं. बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्स बारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत. त्यामुळे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आपल्या अवकादीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका. रायगडचा पालकमंत्री भरत गोगावलेच झाले पाहिजेत असं योगेश कदम म्हणाले. तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही भरत गोगावलेंना पालकमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या. आम्ही जवळपास दुपारी 12 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत शिंदे साहेबांसोबत होतो आणि आम्ही त्यांना सांगितलं, मी आणि उदयजी दोघांनी, की आता मी भरत साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा द्यायला जातोय. परंतु खऱ्या अर्थाने जर का त्यांना भेट कुठली द्यायची असेल तर ती आम्ही काही देऊ शकत नाही. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री देऊन सगळ्या शिवसैनिकांनीही आजच्या दिवसाला तुम्ही भेट द्या. भरत शेठ यांना उदंड अशा प्रकारचं आयुष्य मिळो, मंत्री तर ते झालेत. आता एकच इच्छा त्यांची बाकी आहे, तुमच्या सगळ्यांची इच्छा बाकी आहे. त्यासाठी सुद्धा वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. कासलेने कोर्टाच्या बाहेर येताच इन्किलाब जिंदाबाद आणि सरकार विरोधामध्ये घोषणा दिल्या. लोकप्रतिनिधींची बदनामी प्रकरण तसंच जातींमध्ये द्वेष निर्माण केल्याच्या आरोपामध्ये कासलेला अटक झाली आहे. इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद, महाराष्ट्र सरकार हाय, महाराष्ट्र सरकार हाय, महाराष्ट्र सरकार हाय, इन्किलाब जिंदाबाद, महाराष्ट्र सरकार हाय, स्वराज्य शक्ती सेना जय हो, स्वराज्य शक्ती सेना जय हो. मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यावर मासे फेकल्याचं कॅमेऱ्यामध्ये कैद झालं होतं, पण कोर्टाकडून मात्र त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2017 मध्ये अधिकाऱ्यावर मासा फेकून मारला होता, पण गर्दी असल्यामुळे मासे फेकताना पाहिलं नाही असा जबाब अधिकाऱ्यानं दिला आहे. अधिकाऱ्यांचा जबाब, नितेश राणेंची निर्दोष मुक्तता. माझ्या कार्यालयात गर्दी होती त्यावेळी अज्ञातानं बांगडा फेकून मारला असा जबाब अधिकाऱ्यानं नोंदवलाय. माझ्या टेबलावर बांगड्यानं भरलेली टोपली कुणी फेकली ओळखता येणार नाही असं अधिकाऱ्यानं म्हटलंय. या घटनेचा व्हिडिओ पुरावा म्हणून खटल्यावेळी समोर आणण्यात आला नाही. गुन्हा कुणी केला हे माहीत नाही असं अधिकाऱ्यासह 4 इतर फिर्यादींनी कोर्टात सांगितलंय. गोंधळामुळे शिवीगाळ ऐकू आली नसल्याचंही साक्षीदारांनी म्हटलंय. तपास अधिकाऱ्यांनी आरोपीची ओळख परेड केली नाही असं कोर्टानं नमूद केलंय. अतिशय समाधानी आहे. मी माननीय न्यायालयाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला न्याय दिला.
शेवटी ते आंदोलन आम्ही पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी केलेलं होतं. माझ्या घरात कोण मच्छी देत नाही म्हणून मी ते आंदोलन केलेलं नव्हतं. पारंपरिक मच्छीमारांवर सातत्याने होणारा अन्याय त्याविरुद्ध आम्ही आवाज उचललेला आणि माननीय न्यायालयाने आमच्या सगळ्या बाबी ऐकून घेतल्या आणि आम्हाला जो न्याय दिला त्यासाठी मी त्यांचं मनापासून आभार मानतो. लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर अमोल मिटकरींनी पलटवार केला. हाके आणि मिटकरी यांच्यामध्ये त्यानंतर चांगलीच जुंपली आहे. हाकेंनी अमोल मिटकरींचा उल्लेख माकड असा केला तर मिटकरींनी हाकेंचा उल्लेख 12 छिद्राचा पाना असा करत टीका केली. लक्ष्मण हाकेंकडे असलेल्या फॉर्च्युनर गाडीवरून सुद्धा मिटकरींनी शंका उपस्थित केली आहे. पायझेडचा अर्थ त्याला विचारा ना या माकडाला. या माकडाच्या कानाखाली परत एकदा सांगतोय, एका कानाखाली वाय आणि दुसऱ्या कानाखाली झेड मिळेल लवकरच. बटनाला जरी हात दाखवला त्याने लावून माझ्या वरच्या शर्टाच्या, तर त्याच्या मागचा पार्श्वभाग जो आहे ना, त्यानं पॅन्ट घातल्यावर पण वाय आणि झेड दिसेल अशा पद्धतीचं मंजन त्याला आम्ही देणार. मी दारू पितो, तुम्ही काय मूत पिता का? काय पिता तुम्ही? तुमच्या पक्षातले कोण पित नाहीत? काय पिता तुम्ही? मी दारू पितो आणि तुम्ही मूत पिता. त्यांनी दारू प्यावं की अमृत प्यावं हा त्याचा, की गटारातलं पाणी प्यावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अमोल मिटकरी नावाच्या वरिष्ठ सभागृहात अजितदादांनी त्याला संधी दिल्या. या माकडाला काय संधी दिल्या? वरिष्ठ सभागृहात या माकडाला संधी दिल्या. हा किती छद्राचा पाना आहे हा? आपल्याकडे ते 12 छद्राचा पाना असताना कुठे लागतं? तू प्रवक्ता वंचित बहुजन आघाडीचा, विड्रॉल करायला लावतो प्रहारच्या कार्यकर्त्याला, खुलं समर्थन देतो भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला सपोर्ट करताना प्रताप पाटील चिखलेकरांच्या विरोधात काम करतो. म्हणजे नेमका माकड कोण आहे? अरे गाडी नंबर प्लेट आहे, बँकेचं लोन आहे त्याच्यावर, भंडारा उधळत वाजत गाजत हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये गाडी घेतली, दिली लोकांनी. जसे याच्या डोक्याची केस नकली आहेत ना, तसा हा अख्खा नकली आहे. असं करतो आणि मी तसं करतो. तू ओबीसीचा नेता कधी झाला त्याच उत्तर दे, बाकी आम्हाला काय शिव्या देऊ नको. आमच्याकडे शब्द भांडार आणि शिव्याचं भांडार एवढं आहे की अमोल मिटकरीच्या अंगावर कपडे राहणार नाहीत, हा आमचा आजही दावा आहे. आम्ही आमच्या विदर्भाची डिक्शनरी जर उघडली ना, तर तुला खोटं नाही सांगत, जसे तुझे डोक्यावरची केस नकली आहेत ना, तू काय काय ठिकाणी नकली आहेस हे सगळं आम्हाला उलगडता येतं. अजितदादा पवार अमित शहाच्या रिचार्जवर चालतो, ते विचार म्हणावं पहिलं. मी असा रट्टा देणार तुला की तू जीन्सचा पॅन्ट जरी घातला तरी तुझ्या पार्श्वभागातून वाय आणि झेड हे दोन्ही गोष्टी दिसतील. तो मला माझ्या मताचं ऑडिट करतोय. तू कुठल्या निवडणूक जिंकलास? कुठल्या निवडणुकीत उभा राहिला होतास? पहिल्या विधानसभेत तुला 500 मतं 250 मतं पडतात. अरे माझी काय अवकात करतो? माझ्या ग्रामपंचायतच्या सदस्याला 402 मतं आहेत. हाकेनी जर आता माफी नाही मागितली तर आता इथून पुढे त्याची गाठ ही सामाजिक संघटनेसोबत असणार. ठीक आहे, तुला राजकीय संघटनेने कुठं इशारा दिला तुला फरक नाही पडला, पण जो इशारा भीमराज सेनेनं दिलाय आणि जिथे कुठं असशील तिथं आता सांगतो की थोबाड तुझं बंद ठेव. तू आमचा वाय झेड काढू नको. आम्ही जर तुझ्या पार्श्वभागावर हाणलं तर तू जीन्सच्या पॅन्टमधून सुद्धा वाय आणि झेड हे 2 शब्द दिसतील. एवढं तू मात्र लक्षात ठेव. कोणाची? ह्या गर्दुल्ल्याची? अमोल मिटकरीची माफी? कोण अमोल मिटकरी? आधी अजितदादा पवार. ना विचार ना आचार ना कुठल्या काही गोष्टी. शोषितांच्या वंचितांच्या टाळूवरचं लोणी खाणारा पोल्ट्रीवाला अजितदादा पवार. पोल्ट्रीवाला काय हैसियत आहे अजितदादा पवारची? सहकारी साखर कारखाने मोडून खाजगीकरणाद्वारे स्वतःच्या बुडाखाली 5-25 कारखाने घेणाऱ्या अजितदादा पवारांनी आम्हाला सामाजिक न्याय समजावून सांगावा. माझं आव्हान आहे, मी बीड जिल्ह्यात आहे. अमोल मिटकरी गर्दुल्ल्या, ये तू समोर माझ्या. देशामध्ये घातपाताचा कट असल्याची गोपनीय माहिती होती. बोरिवली गावामध्ये सर्च ऑपरेशनमध्ये तलवार, सुरा आणि मोबाईल जप्त करण्यात आला अशी माहिती एटीएसनं दिली आहे. दहशतवादाला प्रेरित करणाऱ्या गोष्टी ताब्यात घेतल्या. तसंच साकीब नाचनचे समर्थक बोरिवली गावामध्ये सक्रिय झाले होते. परिसरामध्ये नाचनचे समर्थक लोकांमध्ये भडकाऊ भाषणं देत होते असंही एटीएसनं सांगितलं आहे. बोरिवली पडघा गावात देशविरोधी हालचाली. एटीएस. बोरिवली पडघा गावात साकीब नाचनच्या समर्थकांनी चिथावणीखोर भाषणं केली. एटीएसची माहिती. भडकाऊ भाषणं करून लोकांना देशविरोधी कारवायांसाठी प्रेरित केलं. साकीब नाचनचे कट्टर समर्थक सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. देशविरोधी कट कारस्थान करून घातपाती कारवायांची शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या पार्श्वभूमीवर बोरिवली गावात संशयितांच्या घरी झाडाझडतीसाठी वॉरंट मिळालं होतं.
1 जूनच्या मध्यरात्रीपासून 2 जूनच्या दुपारपर्यंत एटीएस आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं. मोबाईल हँडसेट्स, तलवार, सुरा, मालमत्तेबाबतची संशयास्पद कागदपत्र, दहशतवादाला उत्तेजन देणारी कागदपत्र ताब्यात घेतली. भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखल्यामुळे पाकमध्ये पेरणीचं संकट निर्माण झालंय. पाकिस्तानमधली धरणं कोरडी पडायला आता सुरुवात झाली आहे. 2 महत्वाच्या धरणांमध्ये पाणी पातळी घटल्यानं पाकिस्तानमधल्या पेरणीवर संकट उभं ठाकलंय. पाकिस्तानच्या मांगला आणि तरबेला धरणांमधला पाणी साठा खालावलाय. मांगला धरण झेलम नदीवर आहे तर तरबेला धरण सिंधू नदीवर आहे. पाकिस्तानच्या सिंधू नदी प्राधिकरणानं ही माहिती दिली आहे. भारतानं चिनाब नदीचा प्रवाह रोखल्यानं पाकिस्तानच्या धरणांमधला पाणी साठा कमी झाल्याची माहिती आहे. पाकिस्तान सध्या पाण्याच्या कमतरतेचा सामना करतोय. पाकिस्तानमधल्या सिंध आणि पंजाब या महत्वाच्या प्रांतात मांगला आणि नरकेला धरणांमधून पाणी पुरवठा होत असतो. मांगला आणि तरबेला या दोन्ही धरणांमध्ये पाणी नेहमीपेक्षा 50% कमी आहे. या दोन्ही धरणांमुळे पाकिस्तानमध्ये ऊर्जा निर्मितीही होते. दरम्यान हीच परिस्थिती राहिली तर पाकिस्तानमध्ये खरीप हंगाम धोक्यात येऊ शकतो. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सिंधू जलकरार स्थगितीचा मुद्दा उचलला होता.